नमस्कार. राजकारणामध्ये हार म्हणजे सगळं संपलं असं नाही. उलट तीच एका नव्या अध्यायाची सुरुवात असू शकते. आज आपण शिर्डी मतदारसंघाकडे बघूया, जिथे एक मोठा पराभव झाला, पण त्याच पराभवाच्या राखेतून सुशासनाचा एक नवा आराखडा, एक नवा प्लॅन कसा तयार होऊ शकतो ते डेटाच्या माध्यमातून समजून घेऊया. चला या विश्लेषणात खोलवर जाऊया. सुरुवात करूया थेट 2024च्या निकालांपासून. शिर्डीमध्ये जो निकाल लागला तो केवळ एक पराभव नव्हता, ते एक असं आव्हान होतं जे पहिल्या नजरेत जवळजवळ अशक्य वाटेल. 70,282 हा आकडा आहे 2024च्या निवडणुकीतला पराभवाचा फरक. राजकारणात एक एक मत महत्वाचं असतं, नाही का? मग विचार करा, जेव्हा फरक एवढा मोठा असतो तेव्हा परिस्थिती किती गंभीर असेल याची कल्पना येते. आणि हेच आकडे जेव्हा आपण या चार्टमध्ये बघतो तेव्हा चित्र आणखी स्पष्ट होतं. बघा, जिंकणाऱ्या पक्षाला जवळपास 65% मतं मिळाली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली फक्त 34%. ही जी दरी आहे ना, हीच सगळं काही सांगून जाते. पण हे आकडे, ही टक्केवारी, हे तर फक्त निकालाचं गणित झालं. या आकड्यांच्या मागे काय आहे? लोकांची मनं काय म्हणतायत? त्यांच्या खऱ्या समस्या काय आहेत? आता आपण त्या मुळापर्यंत जाऊया. जेव्हा आम्ही जमिनीवर माहिती गोळा करत होतो तेव्हा एक गोष्ट समोर आली, जी हृदय पिळवटून टाकणारी आहे. केळवडचा एक शेतकरी, फक्त पाणी नसल्यामुळे त्याचं 50,000चं नुकसान झालं. ही फक्त एक घटना नाहीये, ही एका कुटुंबाची वेदना आहे. आणि अशा अनेक कथा त्या मातीत विखुरलेल्या आहेत. आणि हीच वेदना आपल्याला डेटामध्ये सुद्धा दिसते. लोकांच्या तक्रारी बघा. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सगळ्यात गंभीर. 10 पैकी 9 लोकांनी हीच समस्या मांडली. The issue of drinking water, the most severe. 9 out of 10 people raise this problem. त्यानंतर येतं शेतीसाठी सिंचन आणि मग गावाकडचे रस्ते. म्हणजे हे स्पष्ट आहे की पाणी हीच लोकांची सर्वात मोठी, सर्वात खोलवरची समस्या आहे. खरे तर आपण बघितलं तर जवळजवळ 70% तक्रारी या थेट पाणी आणि शेतीच्या संकटाशी जोडलेल्या आहेत. आणि यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, कारण हा मतदारसंघच मुळात दुष्काळी पट्ट्यात येतो. त्यामुळे पाण्याची समस्या ही काही तात्पुरती नाही, ती तिथल्या जगण्याचा एक भाग बनून गेली आहे. लोकांच्या समस्या तर स्पष्ट आहेत, पण प्रत्येक पराभवाला एक राजकीय आणि व्यवस्थात्मक बाजूही असते. 2024च्या निकालाची पायाभरणी कशी झाली? आता जरा त्या कारणांचं विश्लेषण करूया. ही टाईमलाईन बघा. इथे शिर्डीच्या राजकारणाचा एक मोठा प्रवाह दिसतो. अनेक वर्ष एकाच नेत्याचं वर्चस्व, पण त्यांनी पक्ष बदलताच मतांचं गणित कसं पूर्णपणे उलटं फिरलं. 2019मध्ये जो मोठा बदल झाला त्याचाच पडसाद आपल्याला पुढेही दिसतोय. या विश्लेषणात एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक नागरिकाला माहितीच्या आधारे आपलं मत बनवण्याचा अधिकार आहे. आपलं संविधान प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आदर करतं. त्यामुळे राजकीय चर्चा ही जबाबदारीने आणि तथ्यांच्या आधारावरच झाली पाहिजे. लोकांच्या वैयक्तिक माहितीचा आदर करणं आणि त्यांची संमती घेणं हे आपल्या DPDP कायद्यानुसारही महत्त्वाचं आहे. आणि या बदलाचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे संघटनात्मक ताकद. एका बाजूला नेत्याच्या पक्षबदलानंतर स्थानिक पातळीवर विखुरलेली, कमकुवत झालेली काँग्रेस आणि मवियाची संघटना, तर दुसऱ्या बाजूला भाजपची मजबूत ग्रासरूट यंत्रणा आणि एक मुरलेला, प्रस्थापित आमदार. ही जी संघटनात्मक दरी आहे ती पराभवाचं एक मोठं कारण ठरली. या सगळ्या माहितीला आपण एका फ्रेमवर्कमध्ये बसू शकतो. आता बघा, पक्षाची विस्कटलेली संघटना ही एक मोठी कमजोरी आहे, वीकनेस आहे, हे तर उघडं आहे. पण दुसरीकडे प्रचंड मोठ्या संधी, अपॉर्च्युनिटी सुद्धा आहेत. जसं की महाविकास आघाडी जर एकवटली तर मतांचं विभाजन टाळता येईल. आणि त्याहून मोठी संधी आहे पाण्याची समस्या. अँड द बिगर अपॉर्च्युनिटी इज द वॉटर क्रायसिस. हा एक असा भावनिक मुद्दा आहे जो थेट लोकांच्या हृदयाला हात घालतो. या संधी ओळखल्या तर त्या कमजोरीवर मात करणं शक्य आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण रोगाचं निदान केलं, पण इलाज काय? आता आपण त्या मुद्द्यावर येऊया. या सगळ्या डेटाच्या आधारावर तयार केलेला एक 90 दिवसांचा कृती आराखडा, एक ब्लूप्रिंट, जी या पराभवाला विजयात बदलण्याची क्षमता ठेवते. ही 90 दिवसांची योजना आपण 4 स्पष्ट टप्प्यांमध्ये विभागली आहे. पहिला टप्पा D90 to D61, संशोधन आणि संघटन म्हणजे पायाभरणी. फेज 1 D90 to D61, रिसर्च अँड मोबिलायझेशन, द फाउंडेशन. दुसरा टप्पा व्यापक जनसंपर्क आणि ओळख निर्माण करणं. तिसरा कामाला वेग देणं आणि आघाड्या मजबूत करणं. आणि शेवटचा निर्णायक टप्पा D7 to D0, अंतिम आणि सर्व शक्तिनिशी प्रचार. प्रत्येक टप्प्याचं ध्येय ठरलेलं आहे. आणि या पूर्ण योजनेच्या केंद्रस्थानी आहे एकच संकल्पना, एकच नारा, जलसत्याग्रह.
लोकांची जी सर्वात मोठी समस्या आहे, जी त्यांची वेदना आहे, त्या पाणीटंचाईलाच प्रचाराचा मुख्य धागा बनवायचा. यातून एक शक्तिशाली कथा तयार होते. आणि ही कथा लोकांच्या घराघरात मनामनात पोचवण्यासाठी आजच्या डिजिटल साधनांचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. विचार करा, प्रत्येक गावासाठी खास व्हॉट्सॲप ग्रुप्स, वाळलेल्या शेतांचे इंस्टाग्राम रील्स आणि ट्विटरवर #शिर्डी नीड्स वॉटर सारखे हॅशटॅग वापरून रोज लोकांपर्यंत पोहोचणं. याने संदेश थेट आणि प्रभावीपणे पोहोचतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही फक्त निवडणूक जिंकण्याची स्ट्रॅटेजी नाहीये. याच्यामागे खूप मोठा विचार आहे, जो निवडणुकीच्या पलीकडे जातो. तो विचार सुशासनाशी जोडलेला आहे. आणि हा मोठा विचार करताना आपण पुन्हा एकदा आपल्या मूल्यांकडे परत येतो. सुशासनाचा अर्थ आहे प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क देणे. जेव्हा आपण लोकांकडून डेटा घेतो, तेव्हा त्यांची गोपनीयता जपणं आणि त्या माहितीचा वापर केवळ त्यांच्या भल्यासाठी करणं ही एक मोठी नैतिक जबाबदारी आहे. याच विचाराला आम्ही म्हणतो सुशासनासाठी डेटा इंजिनिअरिंग. याचा अर्थ काय? तर जमिनीवरची लोकांच्या जीवनातली लहान सहान माहिती, तिचा वापर फक्त निवडणुका जिंकण्यासाठी करायचा नाही, तर त्या माहितीच्या आधारे लोकांच्या गरजा समजून घ्यायच्या आणि एक प्रभावी उत्तरदायी सार्वजनिक सेवा निर्माण करायची. हा एक दूरगामी दृष्टिकोन आहे. आणि हाच दृष्टिकोन आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो. काय डेटाच्या आधारावर आपण खऱ्या अर्थाने एक अधिक प्रतिसाद देणारी लोकाभिमुख लोकशाही घडवू शकतो? या प्रश्नाचं उत्तरच आपल्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवेल. जर तुम्हालाही लोकाभिमुख नेते बनायचे असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. mgr@blueprintstrategies.ai वर ईमेल करा किंवा 0804 204 11602 वर कॉल करा. राजकारणाच्या पलीकडचा उद्देश, पर्पज बियॉन्ड पॉलिटिक्स.